त्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना त्याच्या नेत्याला बोललेलं तर नेत्याकडे जा तुम्ही सगळेजण आणि त्यांना सांगा ते जी 10% आरक्षण आहे जी ECBCचे सवलती होत्या ते ह्या 10% ऍड करा. एक याला 10% आरक्षण ते 50%च्या आत घ्या. 50%च्या आत घ्या ओबीसी आरक्षणात ते 10% आरक्षण तुम्ही म्हणता ना मी ते स्वीकारायचं त्याला 50%च्या आत घ्या आणि ECBCच्या ज्या सवलती होत्या त्या लागू करा. तुमच्या नेत्याकडे तुम्ही जे आमदार मंत्री बोलताय ना माझ्या मराठा समाजासाठी त्यांना सांगा हे 50%च्या आत घ्या. 50%च्या वर कशामुळे मागाशी तर झाला ना आता मराठा समाज मग हे आरक्षण दिलेलं 50%च्या वर का जा तुमच्या नेत्याकडे तुम्हाला मान्य करायचं ना मला ते 10% तुम्ही 50%च्या आत म्हणजे ओबीसी आरक्षणात मराठा समाज घ्या ते 10% आरक्षण मी ते मान्य करतो पण सगळ्या सोयऱ्यापासून हटव. म्हणजे 10% आरक्षण कसं घ्यायचं पुन्हा एकदा सांगतो ह्यो लय महत्वाचा विषय जी जात ओबीसी आरक्षणात घालायची ती मागासिद्ध असावं लागतं आणि सरकार जर ठासून सांगतंय मराठा समाज मागासिद्ध आहे तर मग 27%च्या आत मराठा समाजाला ते 10% आरक्षण घ्या. त्याची कॅप वाढवा. तुम्हाला मोदी साहेबाकडे जायचं कुंकड जायचं ते तुम्ही ठरवा पण मी हे कोणासाठी सल्ला आहे माझा माहिती आहे ना सल्ला बी नाही सल्ला द्यायचा काय कामाचा नाही तुम्हाला माहिती म्हणून सांगतो जे माझ्या विरोधात आता बोलले ना आमदार मंत्री त्यांनी आणि मराठा समाजाला सुद्धा महत्वाचं सांगतो हे आता जे माझ्या जातीकडून मी बोललोय आणि जे माझ्या जातीच्या माझ्या विरोधात बोलले ते आमदारांना मंत्र्यांना तुम्ही मराठा बांधवांना सुद्धा सांगा मराठा समाज आता मागासिद्ध झाला 10% मागासिद्ध झालेली जात ही ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं. तर आता हे माझ्या विरोधात मराठ्यांचे नेते बोलणाऱ्यांनी यांनी देवेंद्र फडणवीसकडे जावं आणि त्यांना सांगावं की बाबा मराठा मागासिद्ध झाला हे 10% आरक्षण आता ओबीसी आरक्षणात घे ओबीसी आरक्षणात घे आणि ECBCच्या ज्या सगळ्या सवलती होत्या ह्या 10% राहू दे आणि EW सुद्धा रद्द करायचं नाही म्हणजे केंद्रापर्यंत पोरांना फायदा घेता येईल. तुम्ही म्हणता 10% मान्य कर मी त्या 10% मान्य करतो पण ओबीसी आरक्षणापासून सगळ्या सोयऱ्यापासून एकेचा लांब जाऊ शकत मान्यच करायचं नाही मी 10% मी करायला तयारी घ्या ते ओबीसी आरक्षणात मागासिद्ध झालं म्हणून सांगता 50%च्या वर 10% होता पागल समजित आहे आणि म्हणतात माझ्या नेते कोण बोललो काय आमदार आहेत तुम्ही मराठ्यांचे मंत्री आहेत स्वतःच्या लेकराचा वाटवा करायला लागला तर मराठ्यांचे तुम्ही स्वतः आहोत मासे पाण्याच्या बाहेर टाकल्यासारखं करत होते जस का तुमच्या जातीवर अन्याय केलाय. अरे जाती कोण बोलतोय मराठ्यांच्या आणि तुम्ही नेते कोण बोलताय तुमच्या पक्षाला नाव ठेवलं ना जा तुमच्या पक्षाच्या नेत्याकडे त्याला म्हणा 10% हे ओबीसी आरक्षणात घे हे ओबीसी आरक्षणात 27% मागासिद्ध झाली जात आता घे म्हणा कुंकड काय बोलतो नुसता पक्षाला बोलले माझ्या नेत्याला बोलले अरे पण तुझ्या लेकरासाठी लढतोय तुझ्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आरक्षण मिळालं तुझ्या आयुष्याचं कल्याण नाही करणार तो पक्षाचा नेता तुला लय बोलायला लागलं ना तर ते आयुष्याचं कल्याण नाही करणार. मी माझा जीव जाळतो इथं जीवपणाला लावलाय तुझ्या लेकरा मोठे व्हावेत म्हणून तुझ्या लेकराला पिढ्याना पारचं आरक्षण मिळणार आहे. चला तुमचं म्हणणंच आहे ना 10% मी स्वीकारायचं की ओबीसी आरक्षणात घ्या मागास समाज सिद्ध झालाय आणि त्याला ECBCच्या 13%च्या सगळ्या सवलती होत्या त्या लागू करा आणि EWS पण ठेवा आणि जे पाठीमागे ECBCतून ESBCतून आणि सारथीतून निवड झालेले पोर हे सगळे घे. पण हे असं टेक्निकली थोडंसं अडचणीचं वाटतंय ना पाटील हे कसं होईल SABC तुम्ही म्हणताय EWS चं पण म्हणताय हे कसं शक्य होईल 50%च्या वर गेलं तर केंद्राकडे जाईल केंद्राच्या हातात तो विषय जाईल केंद्राच्या हातात मागास सिद्ध करणे आणि मागास सिद्ध केल्यानुसार 10% आरक्षण दिलं ते ओबीसीत जाऊ शकत नाही म्हणजे तुमची मागणी ते ऐकणार नाहीत आणि त्यांना ते घेता येणार नाही. पटेल टेक्निकली अशी अडचण आहे तुम्ही म्हणताय ओबीसीत घ्या SABC द्या आणि EWS पण ठेवा आणि परत कुणबीच्या नोंदी सापडल्यात असं कसं होईल तुम्हाला सांगतो मी ते पुढचं बघू आज स्वीकारायचं ना मी स्वीकारायचं तुमचं म्हणणं आहे ना म्हणून एवढा घाट घातलाय तुम्ही चौकाशा जेलला टाकणं 50%च्या आत घ्यायचं असेल ओबीसी आरक्षणात तर मागास सिद्ध असायला लागतं पुन्हा त्याच्या विषयावर आलं झाला सिद्ध. आता तुमचं म्हणणं आहे 50%च्या आत 10% बसत नाही इकडे बडबड करायला कशी जमते मंत्र्याला आमदाराला धरणं धार्य तो आहे ना त्याला जाण म्हणत दिल्लीला मोदी साहेबांकडे वाढव ना कॅब कारण 102 103 घटना दुरुस्ती आणि जर केली तर द्या ना दे का राज्य मागासवर्ग आयोग सांगतो केंद्रीय मागासवर्ग आयोग सांगतो ना की जे मागास सिद्ध जात झाली तिला ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं आमच्याकडे आवाज तर द्या हंसराज साहेब बोलले ना
आमच्याकडे केंद्रानं अहवाल तर द्या, आम्ही वाढवतो कॅप दिला का सरकारनं? 50%ची कॅप उठवली तर तुम्ही हे 10% आरक्षण स्वीकारायला पण तयार सगळ्या आहात. सोयऱ्यापासून लांब जाणार नाही. तुम्हाला स्वीकारायचंच ना, 10% ओबीसी आरक्षण घेतलं स्वीकारायला काय हरकत आहे? असं काय म्हणत, जे ओबीसी आरक्षणात 10% येणार आहे ते स्वीकारायला हरकत काय? ती ओबीसीच झाला. मग सगळे सोयऱ्यांचं राहतं काय मुद्दा मग? ते बघू त्या टायमाला. आम्हाला वाटलं आम्ही शिल्लक राहिलो तर ते सगळ्या जातीसाठी, नुसतं मराठ्यासाठी नाही. नाही पण त्याचा प्रश्नच येत नाही ना. मग जर तुम्हाला 10%तलं आरक्षण 50%ची कॅप नाही, त्याच्यापासून नाही हटू शकत. त्याच्यापासून मी हटू शकत नाही. ओबीसी आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांच्या मागणीपासून हटू शकत नाही. प्रश्न एवढाच आहे, ते सगळ्यांना घ्यायचं नाही. ते 2-250 जणांसाठी त्यांच्यासाठी केले त्यांनी, त्यांच्यासाठीच मरमर चालली महिली. ते मान्य करा म्हणतात ना, करतो. पण ते 10% ओबीसी आरक्षण तो मराठा घेणार नाही, कारण ती आमची मागणीच नाही. आमची मागणी ओबीसीतून सगळ्या सोयऱ्यांची, त्यामुळे तिच्यापासून आपण हटत नसतो. ते 2-3 लोकांची मागणी आणि 2-250 लोकांना लागतंय फक्त ती तेवढ्यासाठी. पण त्यांच्याच कल्याणासाठी म्हणतोय की उडणारे त्यापेक्षा मागासिद्ध जात झाली 50%च्या आत घ्या ओबीसी आरक्षणात, त्यांचं कल्याण होईल. मी हटत नसतो, फक्त मला मान्य करायचा विषय त्यांचा, तर मी ते 10% मान्य करतो. पण त्याला ओबीसी आरक्षणात घ्या. पण सगळ्या सोयऱ्यापासून आणि ओबीसी आरक्षणापासून जेललाच नाही, कुठं टाकलं तरी मी हटत नाही म्हणजे नाही. पण 10% मध्ये राजकीय आरक्षण नाही हा कळीचा मुद्दा आहे तुमच्यासाठी, असा आरोप होतो. काय राजकीय आरक्षणाचा विषय 10% नाही. आम्ही त्याच्यासाठी नाही म्हणत. जे ओबीसींना फायदे आहेत ते मराठ्यांना झाले पाहिजे, कारण मराठा सुद्धा ओबीसीचे कुणबी आणि मराठा एकच. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला केंद्रातही फायदा झाला पाहिजे, केंद्रीय नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, केंद्रीय कॉलेजही मिळाले पाहिजे आणि राज्यातही मिळालं पाहिजे. तो आमचा अधिकार आहे. आमच्या लेकरांनी मराठ्यांच्या पोरांना मोठं होऊ नये का होऊ नये? मान्य करायचा विषय, गफलत नको. 10% मान्य करायचा विषय मान्य करतो. ओबीसी आरक्षणात 10% घ्या, कॅप वाढवा, तिकडं बोंबला ना, इथं जातीचं कल्याण होईल ना. मी उलशीक बोललो तुमच्या नेत्याला आणि त्या पक्षाला, तर एवढं जी व्हायला लागलं. बोला जरा कचा मागासिद्ध झाली मराठ्या जात, ह्या ओबीसी आरक्षणात त्यांना आता वाढवा की चला मोदी साहेबाकडे सगळे वाढवा ना, त्या 2-250 जाणार होईल ना ती. पण आमच्या मागणीपासून मी नाही हटत. ओबीसी आरक्षणातून सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी ठाम येते तो मोरुस्तर. केंद्र सरकार कॅप वाढायला तयार नाही, कारण फक्त राज्यापुरता मर्यादित विषय राहणार. वाढायला तयार नाही. मारता का मराठ्याला ना, आरड ना तो आहे नेत्याकडे जाऊ. इकडं काय तयार करतो, जाय ना तिकडं. आता पाहू द्या ना केंद्रातल्या सगळ्या राज्यातल्या लोकांचं चांगलं पाहू द्या. वाढवा कॅप. इथले 2-250 घेतील महाराष्ट्रातले, बाकीच्या राज्यातले सगळे लोक घेतील. पाहू द्या ना 15-16 राज्याचं कल्याण. तिथं कसं दुखत. आणि आमच्या नेत्याला बोलले, आपल्या नेत्याला बोलतो जाती चांगलं व्हायला लागलं पोराचं पिढ्यानं फारचं, ते बघ ना आधी. मी काय जाणून बुजून बोलत नाही. 6 महिने झालं मला येण्यात काढायला लागले, तर माझ्या जाती येण्यात काढायला लागले. तुला मंत्री करते, एखादा पद देते, तुला आमदार करते, तो होशील एका दिवसात मोठा. मग जात लागले ना, वय वाट लागली त्यांची, इकडे घालून वाटलं पुढे काढी लागली त्या पोरांची. त्यांचं जीवन कसं जगत येते माहिती आहे तुम्हाला. वंचिक नेत्याला बोललो तर काय बोलायला लागला, फडा बोल ना. आता तिकडं मागासिद्ध जात झाली, ओबीसी आरक्षणात 10% घ्या. बघ मराठी मी तो ऐकतेत का नाही. माझे साहेब मराठीत लांब जात नसते, मराठ्यासाठी लढतोय. तुम्ही मराठीला बरबाद करून टाकले, लक्षात असू द्या. ओबीसी आरक्षणापासून हटतच नाही. फक्त 2 दिवसांपासून तुम्ही सरकारपेक्षा जास्त मराठा आमदारांवर जास्त राग तुमचा संतापलो. कारण की तसंच मी काय वाईट केलं. गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठी होती, त्याचं राजकारणाचे होणार नाही का? सगळ्यात आधी फायदा हे उचली ते साहेब. हे जरी आज फडफड करीत असले ना, सगळ्यात आधी हे ओबीसी आरक्षणाचा फायदा उचलते. सगळ्यात आधी आम्हाला माहिती नाही व्हायचं, कारण सगळ्या योजनेची यादी यांजवळ ईद केला, घरातच चिट केलेली. सगळ्या योजना मराठ्याच्या आधी एखादी, आणि खोटं बोलत नाहीये. सगळ्यात आधी लाभ हे उचलते. सगळा म्हणतो तुम्हाला, सामाजिक कोणचा असेल तो, राजकीय आमचा तमका सगळ्यात आधी उचलते. अरे थोडी तर भान ठेवा, जातीचं कल्याण होईल. बोललो तुमच्या पक्षाला, बोललो तुमच्या नेत्याला, बोललो तुमचे जात तुम्हाला मोठं करतील, पण इकडे मतदान देऊन तिच्याकडून बोला ना. कारण मला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी एवढं लागलं. आयुष्याचं पिढ्याचं कल्याण होणार आहे मराठ्यांच्या पोराचं. हेच मराठी बघतील. माझे साहेब मराठी शांत नाही झाले. बघायचे तू तुम्हाला शांत झालेत का नाही झाले. मराठी ऐकतेत. तुम्ही काय काय करायला लागला. यासाठी इकडे आणली मी शेतकऱ्याचं पोरगण माय काय आहे माया जो, आणि कोणाचा पाठिंबा आहे तुम्हाला चौकस झाली.
अधिवेशनात सुद्धा गरज नाही. कॅबिनेटने जरी मंजुरी दिली तरी उद्या सकाळी कायदा लागू होईल. कारण कायद्याची दुरुस्ती करायची. 2001, 2000 आणि 2001च्या ओबीसीच्या कायद्यानुसार 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायची. गेला मराठा समाजात. तो पाटील सरकार सतत सांगतोय 6 लाख तुझ्या सगळ्या हरकती वगैरे आल्या त्या ते 10% करून ओबीसी आरक्षणात घ्या. किती सोपी प्रक्रिया आहे. करायची नाही. 50% वर टाकायचं, मराठी वर करून टाकायचं. मागास सिद्ध झालं म्हणून एकीकडून सांगायचं, एकीकडून आमदार विरोधात बोलायला लावायचे. अरे नेत्याला बोललो, तुम्हाला नाही. आमदार मंत्र्यांना तुम्हाला नाही, तुमच्या नेत्याला बोललो. कारण ती राज्याचा प्रमुख आहे ना, आम्हाला अधिकारी त्याला बोलायला. त्याला घरी जाय म्हणा, काय बोलू आम्ही त्याला? जा घरी म्हणा त्याला, तुला बोलवतो नाही तर काहीच नाही. आम्ही तुला बोलत काय समज आहे? राज्याचा मालक आहेस तू म्हणून बोल नाही तुला. आणि दोन्ही दाबिले तू. गलत माणसाला तुम्ही गलत माणसाला घेतलात आता. आतच टाकून त्याचं बघूच काय बघतो. माझ्या गोरगरीब जातींसाठी मागणी केली आणि आरक्षण मरायला सुद्धा तयार आहे. पण ओबीसी आरक्षणापासून आणि त्या सगळ्या स्वारीचा मला 1 इंच भेटत नाही. मी मंडप काढतो. अरे इतके खालचे विचार गृहमंत्र्याचे. एवढी खुंडच मराठ्यांविषयी आणि मराठीचे आमदार तिकडून बोलते. अरे तुम्हाला बोलल्यावर मला बोला. तुम्हाला बोललो का? तुमच्या जातीसाठी लढतो, तुमच्या लेकरासाठी लढतोय मी. मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले. काय वाईट मागणी केली मी? मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, सगळ्या स्वारीचा अंमलबजावणी. तुमच्या पोराचं कल्याण होणार का त्याच्यात? त्या गोरगरीब मराठीचं वाटोळ करायचं का? मराठ्याच्या आमदाराला, खासदाराला, मंत्र्याला, खासदार सुद्धा फडफड करायला काही 20-20 वर्ष झालेत मराठ्याच्या जीवावर निवडून येते. लय फडफड लावली का? त्या गोरगरिबांमुळे तुम्हाला हे दिवस येत गाड्या भाड्या येतात. एक 2 खासदार तर लय उड्या हाणायला लागले सध्या. ह्या गोरगरिबांमुळे तुम्ही चटणी अन्न पाण्याला लागलेला. आणि आता बोलताय नेत्याच्या बाजूने. सांग ना नेत्याला जाऊन की मराठा मागास तिथं झालाय, पण ओबीसी आरक्षणात मराठ्याला घ्या. चला दिल्लीला सगळे मोदी साहेबाकडे हे ते 2-250 लोक आम्हाला नाही पाहिजे. ते फक्त मान्य करायचा विषय मी ते करावं म्हणून तुम्ही. याच्या अगोदरचं काय स्टेटमेंट आहे माहितीये का? मुद्दाम सांगतो पत्रकार परिषदेत. यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब म्हणते, अहो इतक्या झटपट विधानसभा अध्यक्षांनी लगे मंजुरी पण दिली त्यासाठी. झटपट. आणि लगे खाली टाळ्या वाजवून त्या माकडं ठोकून लगेच सगळ्यांनी एकमत बी दाखवलं. आणि त्याच्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं बी, विधानसभा अध्यक्ष महोदय तुम्ही जी अंमलबजावणी केली, जी मंजुरी दिली त्याची तातडीने अंमलबजावणी होईल. आता थोडं माग जा. मला वाटतं अंदाजे हिवाळी किंवा पावसाळ्या दिवशी मुंबई सुरू होईल. त्यावेळेस जयंत पाटील साहेबांनी आणखीन एका मला वाटतं कुणीतरी मागणी केली होती. मला वाटतं छगन भुजबळांनी किंवा कुणीतरी SITची स्थापना करा. तर त्यावेळेस याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं, पोलीस बांधवांचा व्यवस्थित रिपोर्ट आलेला आहे, यासाठी स्थापन करण्याची आवश्यकता नाही. पण सभागृहाचं जर म्हणणं असलं तर यासाठी स्थापन करू. पण पोलीस अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे, आम्ही सखोल चौकशी केलेली आणि काही आवश्यकता SITची नाहीये, तसा अहवाल मला प्राप्त झाला. मागच्या अधिवेशनात बोलतो ते मराठी काढायला लागले तिले पात्याच्या बाहेर. आणि आता या काही की मी 10% स्वीकारीना, तू केसेस करायला लागला, सगळे सोयीची अंमलबजावणी करीना म्हणून मी फळाफळा बोललो. एक शेतकऱ्याचा पोरग आहे बोललो तर एका मिनिटात तो SIT स्थापन केली. स्वतःच्या स्वार्थासाठी मराठ्यांच्या जातीच्या मुंडक्यावर पाय द्यायला निघालास. मला मधीच टाक लाट काय असते कळत. चला भाऊ धन्यवाद. पाटील ते सातत्याने तुमच्यावरती आरोप करतात की तुम्ही एकेरी भाषा वापरता, त्यांना रब बोलता, त्यामुळे ते तुमच्यावरती आरोप टीका करतात. तर त्यानंतरही तुम्ही त्यांच्याबद्दल एकेरी भाषेचाच वापर करत आहात. कोणाला एकेरी फडणवीस असतील, मुख्यमंत्री असतील, नाव जा बोलल्यावरती सगळे सोयीची अंमलबजावणी देणार आहेत. लगेच बोला. रोज आओ खोटा ठोकून ठेवलाय मोठा. आणि आहो जाओ प्रामाणिक मायबाप म्हणून काम करावं. पुन्हा आज प्रेसच्या माध्यमातून तुम्हाला शब्द देतो. चला तुमचं म्हणणं असेल, तुम्ही सगळे सोयीची अंमलबजावणी करा, तुमची आमची दुश्मनी नाही. हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. शब्द हेच मराठी डोक्यावर घेऊन नसते. सगळ्या सोयीची अंमलबजावणी करा. केस मागे घेऊ म्हणले केसेस माघारी घ्या.
हैदराबादचं गॅजेट घेऊ म्हणले ते घ्या. आणि विशेष शिंदे समितीची मुदत वाढवा. मराठी डोक्यात घेऊन नसतील तो. आणि ते नुसतं मराठ्यासाठी नाही, सगळ्या स्वैरा सगळ्या जाती धर्मांसाठी, सगळ्या जाती धर्मातले लोक त्याचा फायदा घेणार आहेत. ज्यांचे ज्यांचे सोयरे त्या आरक्षणात आले नाहीत त्यांच्यासाठी. आणि ते तुम्हीच केले. तुम्ही म्हणले सगळ्या जातीचा फायदा झाला पाहिजे. मी म्हणलं हो झालाच पाहिजे. अंमलबजावणीला काय अडचण आहे. उद्या सकाळपासून आवाजाऊ सुरू. हा आणि आयुष्यभर आवाजाऊ बोलतो. मराठ्याला सांगतो याला रोज आवाजाऊ बोलत जा, म्हणजे माना कापायच्या नाही केसाने आपली. काय चूक करतो. काम तसं करा तुम्ही मायवाड, काम तसं करा. शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे. शिंदे साहेबांना आमची विनंती, तुम्ही स्वतः अंमलबजावण्याचा शब्द दिलेला आहे. मराठ्यांचा विश्वास तुमच्यावरचा आणखीनही ढळलेला नाही. तुम्ही त्याची अंमलबजावणी करा. आणि शिंदे साहेबांकडून मराठ्यांना अपेक्षा आहे तुम्ही अधिसूचनेची 100% अंमलबजावणी करणार. मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका ही विनंती. तुमच्या भाषेमुळे आधी छगन भुजबळ यांना त्रास झाला. त्याला काय आता त्रास होतोय त्याला. त्यात आता सुद्धा तुमच्या भाषेवर बरेच टीका टिप्पणी होत आहेत. का नेमकी तुम्ही अशी भाषा वापरता? का तुमचा हा स्वभाव आहे का तुमची बोली भाषा? अरे बाबा त्याच्याकडून अपेक्षितच आहे. मी शेतकऱ्याचा पोरग आहे, मला शुद्ध येत नाही. अशुद्ध बोलले एखादा अनुसार करत मग लागून मग चालू आहे दमका जसा आहे तसा. पण कायद्याला धरू नये. फक्त शब्द मराठ्याचे की मराठी भाषेची, पण ते कायद्याला धरून येत. त्यातला कायदा सुरू नसताना तर आंदोलनाची ते चाललं नसतं. हेही सांगतो तुम्हाला, हे कायद्यात धरून येत. फक्त हे आता मी ग्रामीण भागात राहिलेलो तसं आहे. आणि त्याला कशाचा त्रास होतो. ते गटपटाचं नाव काढत त्याला कशाचा त्रास. पण तुम्ही इकडे दोन नेत्यांमध्ये पक्षपात करताय पाटील, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस. शिंदे साहेबांबद्दल विश्वास आहे, आदर आहे असं म्हणतात. देवेंद्र फडणवीसला मात्र तुम्ही एकेरी भाषेत बोलताय. या दोन नेत्यांबद्दल तुमचं असं वागणं वेगवेगळे का बरं आहे? 6 महिन्यात बोललो का नाही. एक शेतकऱ्याचं पोरग गोरगरिबासाठी लढतंय. एका अधिवेशनात मानता यासाठीची गरज नाही. आणि दुसऱ्या अधिवेशनात खुन्नस मराठ्यांविषयी काढायची. मी काटा आहे मराठ्यांचा त्यांच्या मधला काढायचा. याला जेलमध्ये टाकायचं, याला सडायला लावायचं. नसता 10% मान्य करा. ही भूमिका बरी आहे का? मान्य न्यायालय सांगतं रास्ता रोको करायला तुम्हाला अधिकार आहे, पण शांततेत करा. आणि तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. तसा निकाल आहे. तरी दुसऱ्या दिवशी सकाळी गुन्हे दाखल होते राज्यभर पोरांवरती. आम्हाला मान्य न्यायालयाने 13 मार्च तारीख दिली. यांनी ऍडव्होकेट जनरल सराफ साहेब उभा करून गृह मंत्रालयानं ताबडतोब विधी व न्याय विभागानं मंत्रालयानं रात्रोत्तर उभा करून तारीख 23 घेतली फेब्रुवारी. का बरं? याला नेतृत्व म्हणतात का? याला मायबाप म्हणतात का? आणि आमच्याकडून कशी अपेक्षा करता तुम्ही? तुम्ही काम तसं करा. आयुष्यात आम्ही तुम्हाला आरतुर बोलणार नाही. आयुष्यात तुमच्या आमचं काय शत्रुत्व आहे का? फडणवीस साहेबांचं आमचं शत्रुत्व आहे का? तुम्ही काम तसं करा. तुम्ही खुंडच दाखवायले आणि मुंबईला निघालं बंदूक का टाकायला ती फुगे फोडायची. तसले गाडी येणारा जवळ आहे. आणि मी काय भेटणारच नाही का? मी जातीसाठी उभं आयुष्य अर्पण केलंय. माझ्या कुटुंबासाठी सुद्धा वेळ दिला नाही. सगळं कुटुंबाची राखरांगोळी केली. माझा समाज कुटुंब आहे. मी मरायला भेट असतो का? जेलला टाका नाही कुठं टाका, घरी आलं तरी इतके सुरू कर आयुष्यभर. आणि मराठी काय असते तर लाट काय असते तुम्हाला मग कळत. तुम्हाला आणखीन मी सांगतो, मी संधी हातातून गेलेली नाही. सरकारला सगळं मायबाप म्हणून जनतेचं पाचवावं लागतं. एवढं मोठे पण अंगात लागतं. आणि ते दाखवा. सगळ्या स्वरीची अंमलबजावणी करा. हेच मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन नसतं. धन्यवाद. एक प्रश्न आहे आता नाना पटोलेंनी भाजपचं टार्गेट मुख्यमंत्री शिंदे आहे. उमेदवारांनी फक्त निमित्त भाजपचे टार्गेट मात्र मुख्यमंत्री शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. नाही, राजकारणावर नाही बोलणार मी. फायदा उचलणारातला पोरगा नाही. मला काँग्रेस मधला बोलला तरी मी विजय वडेट्टीवार साहेब बोलले होते, मी नाही सोडत. काँग्रेस बोललं मी सोडत नाही. राष्ट्रवादी बोललो सोडत नाही. शिवसेना बोललो आरक्षणाच्या विरोधात म्हणतो. शिवसेना असो दुसरी शिवसेना असो, शिंदे साहेब सुद्धा बोलले. भाजप नाही. मराठा आरक्षण आणि माझ्या मराठ्याविषयी बोललं मला समजा. हे माझा पहिल्यापासूनचा प्रामाणिकपणा आहे, समाजावरचा निष्ठा. मला समाजाबद्दल आणि छत्रपतीबद्दल बोललं की सहनच नाही. मग मला फासावर जायची वेळ आली तरी चाल. तुम्ही माझ्या समाजाविषयी बोला. तुम्ही समाज म्हणून समाजाच्या पाठीशी उभा राहा. समाजाचं चुकत असलं तर कानाला बंदा. समाज मागणी करतोय, त्या लेकरांचं वाटोळ व्हायला लागलं. ते ओबीसी आणि कुणबी आणि मराठा एकच आहे.
केंद्रापासून राज्यापर्यंत मराठ्याच्या पोराला आरक्षण मिळून कल्याण होणार आहे आणि तुम्ही नेत्याकडून बोलताय. त्याच्यामुळं पटोले साहेब काय म्हणले, ते राजकीय बद्दल मी नाही बोलणार, उगाच आमच्याकडून बोलले म्हणून त्यांना जोडणार यातला मी नाही. किंवा भाजपचा तिकडून बोलला, नाना पटोले साहेब असं म्हणत होते म्हणून भाजपचा म्हणला म्हणून मी याला जोडणार, यात मी मोडत नाही. मी सगळ्या पक्षातल्या नेत्यांचा सुद्धा आदर करतो, पण मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला की सोडत नाही आणि सोडणार बी नाही. तो काय करायचं तर कर, सोडणार बी नाही. फक्त आणखीन एकदा चान्स आहे, मराठ्यांच्या लाट अंगावर घेऊ नका नाराजीची, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा, तुमचं आमचं शत्रुत्व नाही. हीच मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन नसते. आम्हाला आरक्षणापेक्षा काही नको, तुम्ही तुमचं पडा निवडून या, वर धुळ्या करा, आम्हाला काय देणं घेणं नाही, पण आरक्षण पाहिजे, नाही तर हॅशटॅग सुरू झाला. धन्यवाद. हॅशटॅग सुरू झाला, आता पुन्हा पत्रकार परिषद वाढेल. हॅशटॅग काय सुरू झालं नेमकं कशासाठी? लोक समाज समाज मालक आहे या महाराष्ट्रात. त्यांना बसविल्यापासून ते मालक नाहीत. दोन गोष्टी पाटील, तुम्ही म्हणताय समाजाची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका, आता हॅशटॅग म्हणजे अनेक लोकांना याचे अर्थ कळायला लागतात. मराठा समाज करणार नाही, सगळ्याला नाही. ते काय एका पक्षाच्या विरोधात आहे का? मग म्हणता येईल स्वतःच्या न्यायासाठी समाज करायला लागला, पण समाज करणार नाही. मी सांगतो तुम्हाला आणखीन बी संधी, तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. हा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल, 100% शब्द आहे आपला. हा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल, पण मराठे मात्र सगळ्या सोयऱ्यापासून ओबीसी आरक्षणापासून हटत नाही. आणि मी जीवात जीव येतोवर मराठ्यांची गद्दारी करू शकत नाही. तुम्ही मला जेलला टाका, तुमचा अहवाल तर तयार बी होता आला म्हणते, चौकशीच्या आधीच कुठेही टाका. हा मनोज जारंगे कुठं बसायला तयार आहे, कुठं पण कोणत्याला सामोरं जायला तयार आहे. कारण कुठंच 1 रुपयाचा सुद्धा लालची नाहीये कुणाचाच. या आपण रिंगणात यायला तयार आहे. धन्यवाद. दादा, पण सुरुवातीच्या काळात जे विरोधी पक्ष ठामपणे तुमच्या बाजूने उभे होते, तुमच्या बद्दल भूमिका मांडत होते, ते मात्र आता कुठंच ठामपणे सोबत उभं करण्यात मदत नाही. आता ते असतील नसतील त्यापेक्षा मी काय बघितलं नाही, पण माझा समाज ठाम आहे. आजही मला सिद्ध झालेले, उद्याही होणार आहे. यांना नुसतं मला अटक करू द्या. ज्या जेलमध्ये असेल किंवा ज्या रस्त्यानं जाणार आहे, त्या रस्त्यावरती करोडो लोक तुम्हाला दिसणारे बघून यांना त्या विषयांच्या पायाखाली जे मी सरकार आहे. आता मात्र भयानक, कारण मी दोषी नाही. मी गोरगरीब मराठ्यांसाठी लढतोय. आयुष्य मी पणाला लावलंय माझं, आणि माझ्या जातीला मिळालंय सुद्धा. खूप पोरांचं कल्याण झाले, गावाचे गाव आरक्षणातले निघले, त्यामुळे गावाच्या गावात लोकांचं कल्याण झाले. त्यामुळे ते गाव, तो 1.5 करोड लोकांना आतापर्यंत जवळपास आरक्षण मिळालं असं, त्या माध्यमातून 57 लाख नोंदीच्या माध्यमातून ते लोकांच्या लेकरांचं आयुष्याचं कल्याण झाले. राहिलेल्या मराठ्यांना आरक्षण मागतो. मी हटत नाही. एक जीव गेला तरी चालेल, या समाजासाठी माझा जीव अर्पण करायला तयारी मी, मला सुद्धा तयारी. पण समाजाच्या पदरात आणि लेकरावर डोक्यावर मराठ्यांच्या गुलाल टाकल्याशिवाय मी हटतच नाही. आज सतत तो हातात आहे ना, बनव तुला तसले अहवाल बनवायचे तसले बने, तुला जशी यंत्रणा वापरायची तशी वापर. मी हटतच नाही, तर काही झालं तर नाही हटत. पण हे फिक्स झालंय का तुम्हाला अटक करायचं? करू शकते, सत्ता आहे भाऊ. ते एका रात्रीत कुणाला कोंबड उचलून येते. उदाहरण दिलं उद्योग लगेच मी भांबेरीत, मग हे लोक पाठवतो उचलून नेले. काय कारण न्यायचं? परत म्हणतात आवाज जावा बोला. त्याला काय बोला तुला आवाज जाऊ? काय केलं त्या लोकांनी? त्यांचा काय गुण आहे? खून केला, जाळपोळ झाली, तिथं कापा कापे झाल्या, संचारबंदी लावली. आज 4था दिवस आहे. इतक्या दिवस संचारबंदी लावता येते का? आम्हाला काय ते कळत नाहीत का? घ्यायचे का अधिकारी ते रिंगणात आम्ही मग मान्य न्यायालयाच्या माध्यमातून? पण आम्हाला वाटलं नाही करायचं. एक तर नोकऱ्या भेटत नाही, इतकी अक्कल आम्हाला आहे. काय ते आम्हाला बी करतात ना, संचारबंदी का लावावं लागतं. पण याचा अर्थ तुम्हाला अटक करतीलच असा विचार होतो पाटील. मग त्या पोरांचा काहीच अर्थ नव्हतं. घरी झोपली होती, त्याने काय केलं? त्यांचा वेगळा मुद्दा आहे, तुमचा वेगळा मुद्दा आहे. नाही, अजिबात नाही. शिवण ते एकच आहे. असंच करू शकतो ते. राज्य उचलून नाही. बरं, मी शिल्लोडला काय केलं? राज्य उचललं, जालन्याला नेलं, जालन्यावरून पैठणला आणलं. बघा आता हे आणलं, जालन्यावरून पैठणला नेलं, पैठणून बिडकीला आणलं, बिडकीहून संभाजीनगरला, संभाजीनगरहून कन्नडला, कन्नडहून भोकरदनला, भोकरदनहून पुन्हा संभाजीनगर, पुन्हा संभाजीनगरहून शिल्लोड. ही काय पद्धती? हे कोणचे आरोपी पळी नाही? आरोपी आहेत कधी? बरं आहेत तर हे कोणते नाही? तिथं पोलीस स्टेशन आहेत का जालन्याला? आणि ह्या आदली ओलांडल्या कसं काय तुम्ही? कोणाचीच ऑर्डर नसताना? मान्य न्यायालयाची ऑर्डर होती का त्यांच्याबद्दल की यांना ह्या पोलीस स्टेशनला चौकशाला न्या,
इतक्या पोलीस हद्दीत यांची गुन्हेगारी वृत्ती आहे. तपासण्या करायला नेलते का तिकडं देवेंद्र फडणवीसनी? काय अधिकारात नेले? जिल्हा बदलून आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दी बदलून का नेले? ही कोणची पावर आहे? ही कोणची पावर आहे? मराठी येडे नाही आता, मराठी पुरे शिकले. ही कोणची पावर आहे? अचानक वापरता येते ही कोणची पावर आहे? तुमच्या हद्दीपुरतं ठीक आहे, तुमच्या जिल्ह्यापुरतं ठीक आहे. तुम्ही 3 जिल्हे बदलून नेता. ते माणसं आरोपी बी नाहीये, न्यायालयाने चौकशीचे त्यांना ऑर्डर बी केलेलं नाही. त्यांच्या